बघा, महत्त्वाची अपडेट आहे. 1 सप्टेंबर हे चालू होणार आहे आणि 6 मोठे नवीन बदल हे झालेले आहे. तर काय आहे ते बदल, कशा पद्धतीचे आहे 1 सप्टेंबरपासून, ते आपण आता बघणार आहोत. तर चला बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. आणि नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, LPG पासून आधार कार्डपर्यंत 1 सप्टेंबरपासून होणारे हे 6 मोठे बदल. बघा, गॅस सिलेंडरपासून ते आधार कार्डपर्यंत काय काय बदल झाले असे 6 ते आपण आता बघणार आहोत. प्रत्येकाचे परिणाम. तर बघा, ऑगस्ट महिना संपायला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नवीन महिन्यापासून अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतात, जे सामान्य लोकांच्या खिशावर थेट परिणाम करतात. तर बघा, ऑगस्ट महिना संपायला आता सप्टेंबर महिन्यातही असे काही खास बदल होणार आहेत जे तुमच्या खिशाला परिणाम करतील. बदलांमध्ये LPG सिलेंडरच्या किमतीपासून ते क्रेडिट कार्डच्या नियमापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. तसेच महागाई भत्ता याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही खास घोषणा होऊ शकतात. तर चला बघूया सप्टेंबर महिन्यापासून होणारे बदल. तर पहिला बदल आहे LPG सिलेंडरच्या किमती. तर अनेकदा पाहायला मिळते की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार LPGच्या किमतीमध्ये बदल करणे. कमर्शियल गॅस सिलेंडरपासून स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीमध्ये बदल पाहायला मिळतो. त्यामुळे यावेळी LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात कमर्शियल LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत 8.50 म्हणजे 8 रुपये 50 पैसे गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली होती. तर जुलैमध्ये याच्या किमतीत 30ची घट झाली आहे. दुसरा बदल बघूया. काय दुसरा बदल, तर ATF आणि CNG PNGच्या दरामध्ये बदल झाला आहे. जे LPG गॅस सिलेंडरच्या किमतीसह ऑइल मार्केट कंपन्यांकडून हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाइन फ्यूल ATF आणि CNG PNGच्या किमतीमध्येही सुधारणा केली जाते. यामुळे पहिल्या तारखेला याच्या किमतीमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. तिसरा बदल बघा, फसव्या कॉल्ससंबंधी नवीन नियम आहे. बघा, जे फसवे कॉल करतात त्याच्यासाठी नवीन नियम आहे. 1 सप्टेंबरपासून फसव्या कॉल्स आणि मेसेजवर नियंत्रण आणले जाऊ शकते. ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी फसव्या कॉल्स आणि फसव्या मेसेजवर नियंत्रण आणावे. यासाठी ट्रायने एक कठोर मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहे. ट्रायने जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया, BSNL यासारख्या टेलिकॉम कंपन्यांना सांगितले आहे की 30 सप्टेंबरपर्यंत 140 मोबाईल नंबर सिरीजपासून सुरू होणाऱ्या टेलिमार्केटिंग कॉल्स आणि कमर्शियल मेसेजिंगला ब्लॉकचेन बेस्ड DLT म्हणजेच डिस्ट्रीब्युटेड लिंकेज टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करा. यामुळे अपेक्षा आहे की 1 सप्टेंबरपासून फसव्या कॉल्सवर नियंत्रण आणता येईल. तर बघा, ही होती तिसरी. आता चौथे बदल बघूया. चौथा बदल हा क्रेडिट कार्डशी संबंधित आहे. बघा, नियम 1 सप्टेंबरपासून HDFC बँक युटिलिटी ट्रान्झॅक्शन रिवॉर्ड पॉईंट्सची लिमिट ठरवणार आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना या ट्रान्झॅक्शनवर प्रत्येक महिन्यात फक्त 2000 पॉईंट्सच मिळू शकतात. तिसऱ्या पक्षाच्या ॲप्सद्वारे शैक्षणिक पेमेंट केल्यास HDFC बँक कोणताही रिवॉर्ड देणार नाही. बघा, जे कोणी रिवॉर्ड किंवा काही पॉईंट्स याच्यावर पैसे कमवतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नक्की त्यांनी व्यवस्थित बघा. सप्टेंबर 2024 पासून IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवर देय किमान रक्कम कमी करणार आहे. पेमेंटची तारीखही 18 दिवसांवरून कमी करून 15 दिवसांवर आणली जाईल. याशिवाय 1 सप्टेंबर 2024 पासून UPI आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी रुपे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यासारखेच रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. बघा, त्यांना
इतर क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर क्रेडिट कार्ड वापरण्यासारखेच पॉईंट्स आणि रिवॉर्ड्स मिळतील. 5वा बदल बघा, महागाई भत्ता. सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता आहे. अपेक्षा आहे की सरकार कर्मचाऱ्यांसाठी 3% महागाई भत्त्यात वाढ करू शकते. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजेच DA 50% मिळतो, तर 3% वाढीनंतर तो 53% होईल. तर बघा, महागाई भत्तासुद्धा वाढू शकतो, तो 53%वर जाईल. म्हणजे 3% महागाई भत्ता हा वाढून भेटणार आहे. 6वा बदल बघा, फ्री आधार कार्ड अपडेट. तर बघा, 6वा मोठा बदल म्हणजेच फ्री आधार कार्ड अपडेट. फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. बघा, किती तारीख आधीची, तर 14 सप्टेंबर होती. त्यानंतर तुम्ही आधारशी संबंधित काही गोष्टी फ्रीमध्ये अपडेट करू शकणार नाहीत. तर आता 14 सप्टेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क द्यावे लागेल. मात्र आधी फ्रीमध्ये आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 जून 2024 होती, जी वाढवून 14 सप्टेंबर 2024 केली आहे. तर बघा, 14 सप्टेंबरपर्यंत फ्रीमध्ये तुम्ही आधार अपडेटसुद्धा करू शकता. ही पण तारीख वाढलेली आहे. असे हे महत्त्वाचे बदल होते. बघा, 6वा बदल फ्री आधार कार्ड अपडेट. 5वा बदल महागाई भत्ता वाढणार 3%. आणि 4था बदल क्रेडिट कार्डशी संबंधित आहे. रिवॉर्ड आणि पॉईंट्स हे वाढून मिळतील. 3रा बदल फसव्या कॉल्ससंबंधी नवीन नियम, जे आता फसवे कॉल्स कमी येतील. आणि 2रा बदल ATF आणि CNG PNGच्या दरामध्ये बदल झाला आहे सिलेंडरच्या. पहिला बदल LPG सिलेंडरच्या किमतीत अनेक बदल आणि कमी जास्त बदल हे चालू आहेत. अशा पद्धतीची माहिती होती, जी सप्टेंबर महिन्याशी जुळलेली आहे. तर ही महत्त्वाची अशी माहिती होती. रूल्स 10 सप्टेंबर 2024ची क्रेडिट कार्डशी संबंधित, आधार कार्डशी संबंधित, पॉईंट्स आणि LPG. तर बघा, अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघायला नेक्स्ट व्हिडिओत नक्की बघा. भेटूया. तर